साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाव तांडा भानुदास तांडा येथे चोरून चालणाऱ्या अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून एकूण 10,11,100 रुपये किमतीचा गुळ मिश्रित रसायन साठा व हातभट्टी दारू जप्त करून जागीच नाश करण्यात आली। 26 जून रोजी आषाढी वारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी 4 पथके तयार करून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथील चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्यांवर छापा कारवाई करण्याकामी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोलीस सूरज निंबाळकर यांची वेगवेगळी 4 पथके तयार करण्यात आली होती। मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे चुलीवर चालू असलेल्या हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य, अवैधरित्या दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून लोखंडी बॅरेल, प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून नष्ट करण्यात आले। सदर पथकांनी मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर येथील अवैधरित्या चालणाऱ्या हातभट्टीवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 4 गुन्हे दाखल असून 10,11,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून 28 प्लास्टिक आणि 2 लोखंडी बॅरेल यामध्ये 6,000 लिटर गुळ मिश्रित रसायन असा एकूण 2,26,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी 65 फ प्रमाणे आरोपी संजय राठोड राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून 18 प्लास्टिक बॅरेल, 19 लोखंडी बॅरेल यामध्ये 7,400 लिटर गुळ मिश्रित रसायन एकूण 3,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला। त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी 65 फ ई प्रमाणे आरोपी किशोर भोजू जाधव राहणार मुळेगाव तांडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून 28 प्लास्टिक आणि 4 लोखंडी बॅरेलमध्ये 6,505 लिटर गुळ मिश्रित रसायन, 35 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 2,52,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। आरोपी नामे योगीनाथ हुसेन पवार राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून 32 प्लास्टिक बॅरेल, 4 लोखंडी बॅरेल यामध्ये 6,400 लिटर गुळ मिश्रित रसायन एकूण 2,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे दारूबंदी कलम 65 फ प्रमाणे आरोपी संतोष राठोड राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, नागनाथ कुणे, विजय शिंदे, सूरज निंबाळकर यांच्या पथकाने पार पाडली।